राम राम मंडळी, जय कांदेश. दादा आपण मागे एक व्हिडिओ टाकेला होता की कापूस बियाणं लागवड करताना किंवा खरेदी करताना कुठल्या गोष्टींना आपण विचार करायला पाहिजे. तर दादा आपले त्या व्हिडिओले बराच भाऊने आपले मेसेज करात, काहीच आपले फोन करात की भाऊ जर तुम्ही कापूस लागवड असेल त्या दिवस आमले नक्की तुम्हाला कितला बाय कितला अंतरवर कापूस लागवड करेल आमले नक्की सांगा. तर दादा आपले आज फायनली कापूस लागवड होई जायले आणि कापूसनं लागवड जे अंतर आहे दादा हे आपले 4 बाय 2.5 या पद्धत आपण कापूस लागवड करेले. आणि जे कापूस लागवड करताना जे आपण वराठी लिहिले दादा ती जी कापूस वराठी लिहिले ती लिहिले आपण जिनोमिक्स कंपनीने विप्लो KCH 135 या कापूस वाहनने आपण आपला वारमा आज लागवड करेले आणि अंतर आहे आपलं 4 बाय 2.5. जर तुमले बी आपला वारमा कापूस लागवड करणे असेल तर नक्कीच आपला वारमा 4 बाय 2 किंवा 2.5 या पद्धतीनं लागवड करा. जेणेकरून जर समजा या गोष्टीनं ज्या लागवड करण्याचा जो फायदा आहे दादा, जो जास्त पाणीमुळे जी कैरी सड व आपला कापूस या थोडा पाण्यानं मग कंट्रोल येस. त्यानंतर झाड यायचं चारी कोपऱ्याकडून ऊन वारा असल्यामुळे हे झाड आपली चांगली ग्रोथ रास आणि चांगली ग्रोथ रास आणि मेन म्हणजे आपली जी फुलपाती गळानं जे प्रमाण आहे हे थोडं आपला कंट्रोल मारा. जर तुम्हाला विवा यंदा कापूस लागवडांना जर नियोजन असेल तर नक्कीच आपला वारमा 4 बाय 2 किंवा 2.5 या पद्धतीनं कापूस नक्की लावा. जर आपला पेजला नवीन असतात तर लवकर फॉलो करायला विसरू नका. भेटून नक्की पुढला व्हिडिओ. जय जवान जय किसान.